की विधिमंडळाच्या सुरक्षिततेमध्ये ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी जर समजा बरोबर झाल्या नाहीत, दुरुस्त झाल्या नाहीत, तर विधिमंडळामध्ये मी उद्या उठून मी पिस्तूलसुद्धा घेऊन येईन. त्या पिस्तूल जसं त्यांनी बॅगेतनं काढून समोर टेबलावर ठेवलं, तर समोरचे जे लघुलेखक आहेत ना, इतिवृत्त घेणारे, ते सगळे थरथरायला लागले. तर अनेक शाळकरी मुलं इथे आलेली होती कामकाज बघायला. ही मुलं काय बघणार इथे? मारामारी बघणार? उड्या मारणार बघणार? आमदार काय करतात? कार्यकर्ते काय करतात? सर्वपक्षीय बैठक बोलवा आणि याच्यातनं मार्ग काढा. प्रवेश पत्रिका बंद करणं हा त्याच्यावरचा इलाज नाही आहे. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दररोज आपण वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज आपण विधान भवनाच्या लॉबीमध्ये काल जो प्रकार घडला, पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांनी एकमेकांवरती हात उचलले आणि त्यानंतर जो प्रकार घडला संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि घडलेली घटना ही ही काळिंबा फासणारी म्हटली जाते आणि याचा निषेध सर्व राज्यातील जनता देखील करते आणि आमदारांकडनं आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांनी देखील केलेले आहे आणि या संदर्भात आता कारवाई ही देखील होणार आहे. तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विधान भवन परिसर असो किंवा विधिमंडळाचं लॉबी असो, अशा प्रकार यापूर्वी कधी घडला आहे का? नेमकं कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि कोणकोणते अधिकार हे अध्यक्षांना असतात, यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक गुरुजी आहेत. त्यांना त्रिवेदी गुरुजी आम्ही त्यांना म्हणतो. सर, प्रथमतः तुमचं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर, काल जो प्रकार घडला तो खरोखरच म्हणजे न घडलेला प्रकार असा पाहायला मिळाला, न घडणारा प्रकार. कालचा जो प्रकार आहे तो महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार. म्हणजे महाराष्ट्रातली 13 कोटी जनता या ठिकाणी आपल्याला निवडून पाठवते त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी. म्हणजे आदिवासी आहेत, महिला आहेत, बेरोजगार आहेत, शेतकरी आहेत, अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत. हे प्रश्न सोड आज 75 वर्षामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे 5 मूलभूत गरजा अजून सुटलेल्या नाही आहेत. हे सगळे प्रश्न असताना ह्या एखाद्या आमदाराच्या समर्थकांनी एकत्र येऊन, म्हणजे त्या दोघांची दुश्मनी वेगळी असेल, काय असेल, राजकीय वैमनस्य असेल, ते एक भारतीय जनता पक्षाचे, दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, तर तुमचे राजकीय वैमनस्य वगैरे, पण तुमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून तुम्ही ह्या ठिकाणी एक लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण काम करतो आहोत. लोकशाहीच्या मंदिरामध्ये लोकांच्यासाठी आपण आलेलो. लोकशाही कशाला म्हणतात? लोकांनी लोकांसाठी लोकांनी निवडून दिलेली. हे जर समजा आहे, अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही वागत असलात तर लोक हा विचार करतील की आम्ही ह्या लोकांना निवडून कशासाठी पाठवतो. मग दोघंही विधानसभेचे आहेत, विधान परिषदेचे पण नाही आहेत, दोघंही विधानसभेचे सदस्य आहेत. दोघांना 3-3 लाखाच्या मतदारांनी निवडून पाठवलेले आहेत. ही जी गोष्ट आहे, आता दोघांना माफी मागायला सांगितली, त्या विशेषाधिकार समितीकडे तो प्रश्न वगैरे, तो हा भाग वेगळा. परंतु तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला विधिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एखाद्या सदस्याला आपला मुद्दा मांडण्यासाठी, सरकारकडे त्याच्याकडनं न्याय मिळवून देण्यासाठी जर समजा आपल्या काही मागण्या मांडायच्या असतील आणि त्याच्यासाठी सरकारचं लक्ष, सभापतींचं लक्ष, अध्यक्षांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते काही ना काहीतरी हे करत असतात. आता याच्यात तुम्हाला सांगतो, जांबवतराव धोटे, विदर्भवीर आपण ज्यांना म्हणतो, जांबवतराव धोटेने पेपरवेट फेकला होता. बबनराव ढाकणेंनी राजदंड पळवला होता. आता राजदंड, आता गेल्या ह्याच्यामध्ये नाना पटोलेंचा सुद्धा राजदंडाचा प्रकार आला. त्यांनी हात लावला नाही लावला हा भाग वेगळा. राजदंड काय असतो की राजदंड सभापतींच्या समोर, अध्यक्षांच्या समोर तो असतो आणि राजदंड जोपर्यंत त्या सभागृहामध्ये सभापतींच्या आणि अध्यक्षांच्या समोर आहे तोपर्यंत त्या याचं सभागृहाचं कामकाज नियमानं चालावं. एकदा राजदंड तिथून उचलला की ते कारवाई थांबवली जाते. आता हा प्रकार झाला. तुम्हाला आठवत असेल की प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे नेते होते आणि नवलकर हे आमदार होते, शिवसेनेचे नेते होते. एका कॉर्पोरेट कार्यालयामध्ये ते चांगले वरिष्ठ अधिकारी जरी होते, मेकॅन्झीमध्ये हाजी मस्तान त्यांच्या हाताखाली होता. अशा परिस्थितीमध्ये प्रमोद नवलकर भटक्याची भ्रमंती नावाचा स्तंभ नवशक्तीमध्ये लिहायचे आणि 50 वर्ष त्यांनी तो स्तंभ चालवला. म्हणजे एकदा अंतुलेंच्या बरोबर रात्रीची मुंबई बघायला
हारून अल रशीद म्हणून यांचे वेषांतर करून दोघंजण मुंबई फिरले होते. एकदा शरद पवार मुख्यमंत्री असताना नवलकरांनी सांगितलं की विधिमंडळाच्या सुरक्षिततेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी जर समजा बरोबर झाल्या नाहीत, दुरुस्त झाल्या नाहीत, तर विधिमंडळामध्ये मी उद्या उठून मी पिस्तूल सुद्धा घेऊन येईन. आणि एक दिवस त्यांनी पिस्तूल आणलं. ते मुंबईतल्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये, मुंबईतल्या सुरक्षतेच्या संदर्भामध्ये आपला मुद्दा मांडण्यासाठी, चर्चेत भाग घेण्यासाठी उभे राहिले आणि आपल्या बॅगेतनं त्यांनी पिस्तूल काढलं. ते पिस्तूल त्यांचं लायसन्सचं होतं, परवानाधारक होतं, त्याच्यात गोळ्या वगैरे नव्हत्या. पण ते पिस्तूल काढलं. सभापती होते त्यावेळेला जयंतराव टिळक. जयंतराव टिळक अतिशय करड्या शिस्तीचे, लोकमान्य टिळकांचे नातू. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या पिस्तूल आणल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मी पिस्तूल आणीन, आणि त्यांनी ते पिस्तूल आणलं. त्या पिस्तूल जसं त्यांनी बॅगेतनं काढून समोर टेबलावर ठेवलं, तर समोरचे जे लघुलेखक आहेत ना, इतिवृत्त घेणारे, ते सगळे थरथरायला लागले. आणि जयंतराव टिळकांनी संयमानं सगळी परिस्थिती हाताळली आणि त्यांनी सांगितलं की थांबा नवलकर, तुमचं भाषण आवर्त घ्या आणि शिपायाकडे पिस्तूल द्या. त्या प्रसंगाला प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळाली. तो विषयच तसा होता की विधिमंडळाची सुरक्षा काय आहे, विधिमंडळाच्या सुरक्षतेच्या त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत. जर विधिमंडळाची सुरक्षा जर व्यवस्थित नसेल तर सामान्य जनतेचं 12 कोटी 13 कोटी जनतेचं काय, ते लोक असुरक्षित आहेत हे त्यांना मांडायचं होतं. आणि ते मांडल्यानंतर त्याची प्रसिद्धी इतकी झाली, क्षमस्व, त्याची प्रसिद्धी इतकी झाली की दुसऱ्या दिवशी ते योगायोगानं दिल्लीला गेले तर दिल्लीच्या सुद्धा वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावरती त्याला प्रसिद्धी मिळालेली होती. नवलकरांनी विधानमंडळामध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये पिस्तूल आणलं. ते त्यांना तिथे त्या ठिकाणी जॉर्ज फर्नांडिसना भेटायला गेले. जॉर्ज म्हणाले, नवलकर काय तुम्ही आज पिस्तूल नाही ना आणलं, असं त्यांनी मजाक म्हणजे ह्या गोष्टी इतक्या हे आहेत की जर आज विधिमंडळाकडे लोक आशेने बघतात. शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, मजूर आहेत, महिला आहेत, बेरोजगार आहेत, तरुण आहेत, अनेक समाजातले जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांच्या नजरा ह्या विधिमंडळाकडे आहेत. हे लोकशाहीचं मंदिर आहे. ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपले प्रश्न सुटले पाहिजेत. विधिमंडळाची अधिवेशनं होतात. आज विधिमंडळाचं तुम्हाला आठवत असेल प्रशांत गोडसेजी की मध्यंतरी काही वर्षापूर्वी पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद झाली आणि त्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये वर्षाला 100 दिवस अधिवेशन चालवावं हा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या नंतर तुम्ही जर संपूर्ण काढून बघा कार्यकाल, दिवसेंदिवस अधिवेशनाचा कालावधी कमी होत चाललाय. म्हणजे सरकार पक्ष म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, प्रत्येक पक्षाचं सरकार, जे काही सरकार असतं, त्या सरकारचा कटाक्ष काय असतो, गडबडीमध्ये सगळे विधेयक मंजूर करून घेणे. पूर्वीच्या काळी मध्ये मला आठवतंय की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या याच्यावरती दिवाकर रावतेंनी प्रदीर्घ भाषण केलं. मुंबई, नागपूर, मुंबई अशी अधिवेशनाचे इतके कालावधी ते बोलले. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, दत्ता ताम्हणे, वि. स. पागे, बाळासाहेब भारदे. आज तुम्हाला सांगतो की आमच्या एका सहकार्याने कालच्या प्रसंगावरती 4 ओळी लिहिलेल्या आहेत. ते 4 ओळी अशा तुम्हाला वाचून दाखवतो मुद्दाम की त्या 4 ओळी काय आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की बाळासाहेब भारदे आणि वि. स. पागे हे त्यावेळेला होते आणि त्यांनी एक मापदंड घालून दिलेला होता लोकशाहीच्या या मंदिरासाठी. ते काय म्हणाले, आमच्या सहकार्याने लिहिलं आहे, पागे आणि भारदे हंबरला फोडत आज मावळणकरांकडे आले. हेची फळं काय आपुल्या तपाला, माळगींसह सारे धाय मोकलून रडले. म्हणजे रामदास फुटाणेंची आठवण करून देणारा हा आमचा एक मित्र आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ही विदारक परिस्थिती आहे की ज्या वि. स. पागेंना याच्यामुळे वि. स. पागेंनी विधान परिषदेचं सभापती असताना त्यांनी रोजगार हमी योजनेचं दिलं आणि ते रोजगार हमीचं मंजूर करताना इंदिरा गांधींनी त्यांना बोलवलं. यू कम टू दिल्ली, आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ यू, आय एम युअर स्टुडंट, आय एम नॉट प्राईम मिनिस्टर. आणि बोलवून घेतलं. वि. स. पागेंच्या समोर त्या खाली मांडी घालून बसल्या आणि 1 तास संपूर्ण त्यांनी जी योजना ऐकून घेतली आणि ती ऐकून घेतल्यानंतर ती त्यांनी दिल्लीला अंमलात आणली.
आज इथे ज्या माहितीचा अधिकाराचा कायदा आपण पहिला केला. महाराष्ट्र हा देशाचा दिग्दर्शक आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या बिना राष्ट्र गाडा न चाले, पराधीन आहे वै. आपण जे सेनापती वापटांनी म्हटलेलं आहे की ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये त्या वि. स. पागेंनी, बाळासाहेब भारदेंनी लोकशाहीच्या मंदिराच्या संदर्भात जी मांडलेली आहेत त्या संपूर्ण त्या सगळ्या त्यांनी मांडलेल्या मतावर, त्यांच्या भावनांवरती कालच्या घटनेनं पाणी फिरवलेलं आहे. असं होऊ नये. राम शिंदे आणि राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आपल्या अपेक्षा आहेत की आता त्यांनी याच्याकडे सुधारणा कशा पद्धतीनं करता येतील आणि लोकांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल ह्या दृष्टिकोनातून यांनी प्रयत्न करावेत. माझ्या ह्या सगळ्यांना शुभेच्छा. उदंड आयुष्याने ठणठणीत आरोग्य लाभो. गुरुजी, खरं तर विचार केला तर आता जे व्हिजिटर्स आहे ते आता कमी होणार आहे, कारण आता आमदार आणि त्यांचे एक दोनच आता खासदार सचिवांनाच आता फक्त मध्ये अधिवेशनासाठी म्हणजे सभा म्हणजे या विधान भवन परिसरात यांनाच परवानगी मिळणार आहे. तेव्हा आता अधिकच कठोरपणे आता हा निर्णय विधिमंडळाकडनं घेतला जाणार आहे. नाही, हे कसं आहे माहिती आहे का, हे विधिमंडळामध्ये अभ्यागतांना आणण्यासाठीचं त्यांना प्रवेश पत्रिका देण्याच्या बद्दलचा जो निर्णय आहे हा सर्वाधिकार विधानसभेच्या अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींचा आहे. त्यांच्या अखत्यारीतला हा ज्या परिसरामध्ये आपण बसलो ही सगळा हा परिसर हा सगळा त्यांच्या अखत्यारीत आहे. त्यांनी निर्णय घ्यावा कसा. पण ह्याच्यामध्ये त्यांनी आता एक काम करावं की विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व पक्षाचे नेते, गटनेते, शरद पवारांना बोलवा, माजी मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना बोलवा आणि कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता ह्याच्यातनं आपल्याला कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल. आणि विधान परिषदेच्या मध्ये, विधानसभेमध्ये प्रेक्षक गॅलरी असते. त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये येण्यासाठी लोकांना इथे प्रतिबंध कसा होणार नाही आणि त्या लोकांना शिस्तीनं कशा पद्धतीनं सगळं कामकाज बघायला मिळेल. आज मगाशी आम्ही आलो बघितलं तर अनेक शाळकरी मुलं इथे आलेली होती कामकाज बघायला. ही मुलं काय बघणार इथे? मारामारी बघणार? उड्या मारणार बघणार? आमदार काय करतात? कार्यकर्ते काय करतात? ह्या आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रशिक्षण घेण्याची गरज आहे की ज्या कार्यकर्त्यांना आपण इथे आणतोय विधानमंडळामध्ये, आज तुमची जबाबदारी आहे. आज तुम्ही 3 लाखाचा एक आमदार हा 3 लाखाचा प्रतिनिधी आहे, एक खासदार हा 18 लाखाचा प्रतिनिधी आहे. 6 विधानसभेचे मतदारसंघ मिळून एक लोकसभेचा मतदारसंघ होतो. ह्या सगळ्यांची जबाबदारी वाढते. दिवसेंदिवस जर समजा ह्या सुरक्षेच्या संदर्भातले असे जर प्रश्न निघत असतील आणि जर ह्याच्यातनं वेळ वाया जात असेल तर त्याला उपयोग नाही आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवा आणि याच्यातनं मार्ग काढा. प्रवेश पत्रिका बंद करणं हा त्याच्यावरचा इलाज नाही आहे. एखादा रोग समूळ नष्ट करण्यासाठी चांगला उपाय द्या, पण तो उपाययोजना करताना रोगापेक्षा उपाय भयंकर नको. रोग जो आहे तो रोग दूर करण्यासाठी उपाय अशा पद्धतीनं द्या की त्या पद्धतीनं त्याला आपल्याला आणता येईल. प्रवेश पत्रिका बंद करणं न करणं हा शेवटी सभापतींचा, अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यांनी सगळ्यांना बरोबर बोलवून सर्वपक्षीय गटनेत्यांची आहे, सर्वपक्षीय लोकांची बैठक बोलवा आणि याच्यातनं काहीतरी मार्ग काढून एक चांगलं सुजलाम सुफलाम महाराष्ट्र कसा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. गुरुजी, एक थोडा वेगळ्या पद्धतीचा एक प्रश्न असा आहे की विरोधकांकडनं वारंवार अधिवेशनामध्ये हे आरोप केले गेले की सर्वात जास्त लक्षवेधी ह्या सरकारने मांडल्या आतापर्यंत, म्हणजे महायुती सरकारच्या काळात असं होतंय आणि आज त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला असं ते म्हणताय. हा कसा आहे माहिती आहे, हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आणि पूर्वी कसं होतं, पूर्वी दिवसाला एका लक्षवेधीच्या कालावधीमध्ये 3 ते 4 लक्षवेधी व्हायच्या आणि जास्त मांडल्या जात नव्हत्या. आता ते प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या प्रमाण वाढल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा सर्वस्वी अधिकार हा सभापतींचा आणि अध्यक्षांचा आहे. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये होऊ नये याच्याकडे त्यांनी कटाक्ष लक्ष द्यायला पाहिजे. महायुती सरकारच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षात नेताच मिळत नाही. आता हे अधिवेशन पण तसंच गेलं. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हिवाळी अधिवेशन जे होईल नागपूरमध्ये तरी त्याला मिळू शकतो? म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय पत्रकारिता तुम्हाला अनुभव काय सांगतो? नाही नाही, हा कसं आहे, आज हा शेवटचा दिवस आहे ह्या अधिवेशनाचा. सभागृहाला विरोधी पक्षनेता नसावा ही चुकीची गोष्ट आहे. संवैधानिक जे पद आहे विरोधी पक्षनेता हा
मुख्यमंत्र्यांचा समकक्ष असतो. त्याला मुख्यमंत्र्यांच्या तो पद कोणाला यावं हा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यांनी तो त्या पद्धतीनं जर समजा मागच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर समजा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे पण जाऊन तुमच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सभापतींकडे अध्यक्षांकडे जाऊन जर समजा मागणी मांडलेली आहे तर त्यांनी मान्य करायला काहीच हरकत नाही आहे. हे चुकीचं आहे. म्हणजे सभेला विरोधी पक्षनेता आता विधान परिषदेचा विरोधी पक्षनेत्याची मुदत काल संपली. आज अधिवेशन संपतंय. काल त्यांना निरोप दिला. अतिशय चांगला कार्यक्रम झाला. परंतु आता विधान परिषदेमध्ये येणारा विरोधी पक्षनेता कोण असेल आणि विधानसभेमध्ये येणारा विरोधी पक्षनेता कोण असेल याच्यात भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे. भास्कर जाधव गटनेते आहेत. आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात की हा विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आहे. परंतु शेवटी कसं असतं की कोण ना कोणतरी कोणाचं तरी ऐकतो, काय करतो, काय कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे दोघांनी ठरवावं आणि राज्याला चांगला सक्षम एक जबाबदार विरोधी पक्षनेता मिळावा ही लोकांची अपेक्षा आहे. आणि ती त्यांनी पूर्ण करावी आणि हा संवैधानिक आहे. ह्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी तिन्ही पक्षांनी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या सगळ्यांनी जर पत्र दिलेलं आहे तर भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करायला काहीच हरकत नाही आहे. तो आज अधिवेशनाचं कामकाज संपेपर्यंत जाहीर व्हावं अशी अपेक्षा आहे. गुरुजी शेवटचा प्रश्न घेतो. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटले की आमदारांनी देखील कार्यकर्त्यांची अशा पद्धतीने कार्यशाळा घेतली पाहिजे की कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे, पण याचं जे मूळ कारण आहे जर आमदारांचीच जर शाळा त्या पक्षाच्या प्रमुखांनी घेऊन जर मार्गदर्शन केलं की तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळा, तेढ निर्माण करू नका लोकांमध्ये, आपल्यातली जी मस्ती आहे ती दाखवू नका, याची देखील तुम्हाला वाटतं भविष्यात गरज पडू शकते आत्ताचं राजकारण पाहता? नाही ना, हा अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला आहे. मला आठवतंय की 1990ला शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचे 42 आमदार निवडून आले. त्यावेळेला बाळासाहेब शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच विधिमंडळामध्ये सत्तारूढ पक्षाच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या दालनाच्या याच्यामध्ये त्यांनी एक आमदारांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. आणि त्या शिबिराला केवळ शिवसेना भाजपचेच नाही, त्यावेळेला केशवराव धोंडगे, दत्ता तामणे या लोकांना बोलवलं होतं. संसदीय लोकशाही आहे. संसदीय लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न सभागृहामध्ये कशा पद्धतीनं मांडावं या दृष्टिकोनातून त्यांचं प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. R.R. पाटील माहिती आहे, रावसाहेब रामराव पाटील उपमुख्यमंत्री होते. बाबा वाघमारे ज्या वेळेला विधान मंडळाचे ग्रंथपाल होते तर ते स्वतः तिथे जाऊन अभ्यास करायचे. ते त्यांना बाजूला ठेवायचे आणि ते केबिनचा दरवाजा, दालनाचा दरवाजा आतून लावून घ्यायचे आणि ते स्वतः अभ्यास करायचे. मी स्वतः सामन्यामध्ये ती बातमी पहिल्या पानावर छापली. ओघ वाढला तिकडे. आज त्या लोकांचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आज भारतीय जनता पक्ष आज अडवाणी वाजपेयींच्या काळातला आणि आत्ताच्या काळातला भारतीय जनता पक्ष याची तुलना आपण करू शकत नाही. परंतु भारतीय जनता पक्ष जो साधन सुचितेच्या गोष्टी करत असतो आणि त्यांचं तुम्हाला माहिती आहे की उत्तनला, भाईंदरला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे. त्या प्रबोधिनीमध्ये निरनिराळे कार्यक्रम चालू असतात. त्यांचे कार्यक्रम वेगवेगळे आहेत. तर त्या प्रबोधिनीमध्ये भाजपचे, महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या त्या सगळ्या आमदारांचं प्रशिक्षण घ्यावं ना. त्यांचं कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. संसदीय लोकशाही काय आहे, संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळातली आयुध काय आहेत, त्यांचे कुठले कुठले जे तिथले लक्षवेधी सूचना आहेत, प्रश्नोत्तर आहेत. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो की औचित्याचा मुद्दा आला, विशेष उल्लेख आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं मांडल्या जाव्यात आणि त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं चर्चा व्हावी ह्या दृष्टिकोनातून नवीन आमदार मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. त्यांचं प्रशिक्षण घेणं मला एक आठवतं आहे की बाळासाहेब थोरातांनी संगमनेरला मागच्या ज्या महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला आदित्य ठाकरे त्यावेळेला हे होते, रोहित पवार, आदिती तटकरे वगैरे सगळे त्यावेळेला होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. त्या सगळ्या तरुण आमदारांचं एक परिषद त्यांनी संगमनेरमध्ये भरवली होती. अतिशय छान कार्यक्रम झाला होता. हे असे कार्यक्रम वरचेवर व्हायला पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये शिवसेनेचं भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना रंगशारदामध्ये बाळासाहेब हयात असताना रंगशारदामध्ये असे अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी घेतलेले कार्यक्रम आहेत. अशा पद्धतीनं जर आमदारांना
आमदारांच्या प्रशिक्षणाचे जे कार्यक्रम झाले आणि आमदारांनी त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचे जर प्रशिक्षणाचे कार्यक्रम केले तर कालच्यासारखी मारामारी होणार नाही. ज्या कारणासाठी आपण विधिमंडळात येतो ते कारण अतिशय सत्कारणी लागेल आणि लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील याच्याकडे आपण लक्ष जास्तीत जास्त दिलं पाहिजे. आणि तुमचा तो प्रश्न त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि प्रशिक्षण सगळ्या आमदारांचं, मंत्र्यांचं. आता मंत्र्यांनी उत्तरं दिली ती समाधानकारक नाही म्हणून विरोधक बहिष्कार घालतात, सभात्याग करतात. का नाही? त्या सगळ्या आमदारांना त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे एका खात्याच्या मंत्र्याच्या याच्यामध्ये दुसरा मंत्री हस्तक्षेप करतो अशा पद्धतीनं बोललं जातं. या खात्याचा निधी तिकडे वळवला जातो. आता बाकीचे मला त्या वादाच्या मुद्द्यामध्ये पडायचं नाही आहे, परंतु ह्या दृष्टिकोनातून मंत्र्यांचे, आमदारांचे आणि आमदारांनी कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरं घेतली पाहिजेत. जास्तीत जास्त पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये घेतल्याप्रमाणे 100 दिवसाचं अधिवेशन, आज 3 अधिवेशनं होतात. 3ही अधिवेशनं मिळून 50 दिवस पण नाही होत. नागपूरला एक अधिवेशन होतं, नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन झालं. तटावरती श्राद्ध नको उरकायला. हे जे आहे ते लोकांच्यासाठी, लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे त्या दृष्टिकोनातून लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी, लोकशाही समृद्ध होण्यासाठी राज्याचा विकास, समन्वय, सौहार्द, सामंजस्य आणि सहकार्य या चतुसूत्रीवर चाललं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपण जे म्हटलं ते आपल्याला खास धन्यवाद देईन की हा जो आहे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रशिक्षण हे आवश्यक आहे. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.